रात्रीचे 11:30 वाजून गेलेत आणि मी छत्रपती संभाजीनगर मुख्य बस स्थानकात आहे। इथले प्रवासी सुरक्षित आहेत का हे चेक करणार आहे। सुरुवातीला मी या मुख्य बस स्थानकाच्या या प्लॅटफॉर्मवर जातोय। प्लॅटफॉर्मवर काही प्रवासी आहेत जे बाहेरगावी जाणारे आहेत, मात्र उर्वरित लोक भिकारी दारुडे इथं आरामात झोपलेले आहेत। सोबतच काही सिक्युरिटी गार्डसुद्धा आहेत, काही पोलीस कर्मचारीसुद्धा आहेत। आता एक एक बस आपण उघडून पाहण्याचा प्रयत्न करूयात आणि आतमध्ये जाता येतं का। हा मला वाटतं हा इलेक्ट्रॉनिक ड्रॉवर आहे, तिकडून ड्रायव्हरने बंद केला आहे। या नव्या बसेस आहे। शिवशाहीचा हा दरवाजा उघडतो का बघूयात। हा आतून काहीतरी बांधलेला आहे, इथं असे बांधलेला आहे। हा सहज सुटेल असं वाटतं किंवा याच्यातून आत जाता येऊ शकतं। आता आणखी बस, ही बस बघूया। या बसमध्ये कोणी आहे का? ही बस उघडली बघा। ही बस आहे, कुठून आलेली आहे, कुठे जाणार आहे माहीत नाही। तर चला, बसचा हा दरवाजा उघडला आहे। अंधारात इथं आरामात कोणी प्रवेश करू शकतो। आता तर कोणी आपल्याला अडवलेलं नाही। जर या बसमध्ये, ही बस पूर्ण अंधार आहे, पूर्ण अंधार, पूर्ण अंधार आहे। असा झोपू शकतो, म्हणजे त्याला कोणीही इथून उठवणार नाही किंवा त्याला कोणीही अडवणार नाही। या सगळ्या चेअर रिकाम्या आहेत आणि पूर्ण अंधार आहे। अशी ही छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बस स्थानकातील स्थिती आहे। काय शिट्टी वाजवता? किती पकडले आतापर्यंत लोक? सर जेवढे पकडते पोलीस जमा करतो। तिथं अनेक दारुडे गरजुले झोपलेले आहेत। सर दारूला ते आम्ही दररोज त्यांना उठवतो, त्यांना सांगत असतो का तुम्ही इथे झोपू नका, झोपल्यावर तुमचे हानिकारक नाही, तुम्हाला पुढे प्रवास करत असला तर काही कोणी हे करू शकतो। त्यामुळे आम्ही त्यांना कंटिन्यू उठवत असतो। दारूला पण झोपून देत नाही आम्ही। काय त्यांना विचारू, ताई कुठे चालले? अमरावती। अमरावती अमरावती। किती वाजता बस आहे? 5 वाजता आहे। आता तुम्ही एकटेच आहात का? एकटेच आहात? तुम्हाला सुरक्षित वाटते का इथं बस स्थानकामध्ये? थोडं वाटते, कसं? थोडं असं वाटते की एकटं का, आता पहिली फर्स्ट टाइम चालले आहे ना मी, थोडी भीती वाटते। लोक खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे। कारण प्लॅटफॉर्मवर लोक दारू पिऊन झोपलेले आहेत, भिकारी झोपलेले आहेत। ते कधीही अनुचित प्रकार करू शकतात, हल्ला करू शकतात, चोरी करू शकतात, काही करू शकतात। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। तर पुण्यातील घटनेनंतर साम टीव्ही हे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या बस स्थानकावरती जात आहेत, आगारात जात आहेत आणि तिथला रियालिटी चेक करतायत। असाच एक रियालिटी चेक छत्रपती संभाजीनगरचा आता आपण पाहिला। अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांतील अशाच बस स्थानकातील रियालिटी चेक आपण पुढेही पाहणार आहोत। तुर्तास बातमी आपण पाहतोय नवी मुंबईतून। तर वनमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये शिंदेच्या सेनेचा जनता दरबार भरणार आहे। जनता दरबारावरून शिंदे विरुद्ध भाजप असा वाद आता पुन्हा एकदा रंगणार का, असाच प्रश्न उपस्थित होतोय। खरं तर मंत्री गणेश नाईकांच्या नवी मुंबईत खासदार नरेश म्हस्के आता ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे। खासदार आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत नरेश म्हस्के आज जनतेशी संवाद साधणार आहेत। वाशी इथल्या जनसंपर्क कार्यालयात नरेश म्हस्केंचा जनता दरबार भरणार आहे। काही दिवसांपूर्वी ठाणे, जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे, त्या ठिकाणी गणेश नाईकांचा जनता दरबार भरल्याचं पाहायला मिळालं आणि आता त्याला प्रत्युत्तर म्हणूनच की काय, गणेश नाईकांच्या मतदारसंघामध्ये शिंदेचे खासदार जे आहेत नरेश म्हस्के ते जनता दरबार घेणार आहेत आणि त्याची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे। म्हणून महायुतीतील मित्र पक्षांमध्येच आता खडाजंगी सुरू असल्याचं दिसतंय, कोल्ड वॉर दिसतंय। आणि यानंतर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। शाळा सकाळच्या सत्रात आता भरण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याला कारण आहे उन्हाचा वाढता तडाखा। उन्हाचा तडाखा वाढल्यानं मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होतोय आणि म्हणूनच शाळा सकाळी घ्या अशी मागणी शिक्षक संघटनांनी केलेली आहे। मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा सकाळच्या सत्रात भरतील अशी शक्यताही यामुळे आता वर्तवली जाते। पण सकाळच्या सत्रातील शाळा ही विद्यार्थ्यांच्या की शिक्षकांच्या सोयीची आहे असा सवाल पालक उपस्थित करतात।
गावात सकाळी 9:45 ते संध्याकाळी 5 पर्यंत शाळा भरली जाते. बहुतेक पालक कामानिमित्त बाहेर गावी किंवा इतर ठिकाणी जात असतात. सकाळी शाळा असली की मुलं दुपारीच घरी येतात आणि यामुळे दुपारी मुलं घरी आली यावरती त्यांच्यावरती लक्ष ठेवायला कुणीच घरी नसतं. पालकांकडून म्हणूनच सकाळच्या सत्रातल्या शाळांची मागणी होत नाही. यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते हिंगोलीतून. अगदी क्षुल्लक कारणावरून माथे फिरू तरुणानं घरावरती दगडफेक आणि जाळपोळ केलेली आहे. घरावरती विटा फेकून महिलांना मारहाण करण्यात आली आणि यात 4 महिला गंभीर जखमी झाल्यात. तर एका महिलेवरती चाकूनं वार करण्यात आलाय आणि या प्रकरणी हिंगोली पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय. हिंगोलीतली संपूर्ण दृश्य आहेत. अगदी क्षुल्लक कारणावरून दगडफेक करण्यात आलेली आहे, घरावरती जाळपोळ करण्यात आली आहे, ज्यात 4 महिला जखमी झाल्यात. एकीवरती तर चाकूने हल्लाही करण्यात आलाय. अशा सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा यापुढे सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. मात्र अनेक घडामोडी घडतायत आणि त्या सगळ्यांचा वेगवान आढावा आता घेऊयात टॉप 20च्या माध्यमातून. प्रशांत कोरटकरचं तोंड काळं करून गाढवावरती धिंड काढू असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन प्रकरणात आता संभाजी ब्रिगेडनं उडी घेतलेली आहे. पनवेलमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी हा इशारा दिलाय. महिलांच्या सुरक्षेबाबत मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे आणि या बैठकीत महिला सुरक्षेबाबत ठोस निर्णय होणार का, तसंच बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश देण्यात येणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. साम टीव्हीच्या बातमीनंतर परिवहन विभागाला जाग आलेली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय. नाशिकचे पालकमंत्री भाजपकडेच सध्या आता राहणार आहे. गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्री पद अन्य कुणालाही दिलं जाणार नाही असं भाजपनं स्पष्ट केलंय. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार नाहीये. कोर्टानं सुनावणीसाठी आजही तारीख निश्चित केली होती, पण अंतिम यादीमध्ये हे प्रकरणच दिसत नाहीये. मागचे 17 महिने सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झालेली नाहीये. मराठवाड्यात पाण्याचा गंभीर प्रश्न असतानाच निधी अभावी कामही ठप्प आहेत. मराठवाड्यामध्ये जलजीवन मिशनसाठी 1089 कोटींची गरज आहे. मात्र निधी अभावी हर घर नल या महत्वाकांक्षी योजनेचा बोजबारा आता उडण्याची शक्यता आहे. यवतमाळमध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेतून 10,000 शेतकरी वंचित राहिलेत. या योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्यात आलाय. मात्र पात्र असलेल्या काही लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमाच झाली नाहीये आणि म्हणून हा निधी कुठे वळता झाला असा प्रश्न शेतकरी विचारतायत. पुणे अतिप्रसंग प्रकरणातील फरार दत्ता गाडेला पकडून द्या आणि 1 लाख रुपये मिळवा अशी ऑफरच आता प्रशासनानं जारी केलेली आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट असल्यानं प्रशासनानं बक्षीस जाहीर केलंय. आरोपी गाडेवरती आतापर्यंत 7 गुन्हे दाखल आहेत. कॉफी प्रेमींसाठी मोठा धक्का देणारी बातमी आहे. कारण कॅफे कॉफी डे कायमस्वरूपी बंद होण्याची आता भीती वर्तवली जाते. देशातील सर्वात मोठी कॉफी चेन कंपनी आर्थिक संकटाचा सामना करते. या कंपनीच्या दिवाळखोरीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कंपनीवरती 2,228 कोटी रुपयांच्या थकबाकीचा आरोप आहे आणि यामुळेच कॅफे कॉफी डे बंद होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आणि यानंतर पुन्हा 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून बातम्यांचा वेगवान आढावा. सोलापूरमध्ये सोनसाखळीसाठी एका वृद्धाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. त्यानंतर मृतदेह उसाच्या फडात पुरून टाकला गेला आणि या प्रकरणी आरोपींवरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमरावतीच्या मेळघाटामधील 22 दिवसांच्या बाळाच्या पोटावरती गरम सळीनं चटके देण्यात आले. बाळाची प्रकृती गंभीर असल्यानं नागपूरला रवाना करण्यात आलाय. तर अंधश्रद्धेतून बाळाच्या पोटावरती चटके दिल्याचा आरोप होतोय. नांदेडच्या देगलूरमध्ये बेशिस्त वाहतुकी विरोधात आता वाहतूक शाखेनं मोहीम हाती घेतली आहे. यात विना लायसन्स आणि ट्रिपल सीट गाडी चालकांवरती दंड आकारला जातोय. तसंच गाडीला फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाते. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन वाहतूक शाखेनं नागरिकांना केलंय. अमरावतीतील निर्दयी आई विरुद्ध चिखलदरा पोलिसात गुन्हा दाखल झालाय. सिमोरी गावामध्ये जन्मदात्या आईनंच 22 दिवसांच्या बाळाला तब्बल 65 वेळा विड्यानं चटके दिले होते. आता अंधश्रद्धा निर्मूलन बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. बाळाला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आलंय. जळगावात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मालवाहू वाहनानं पानटपरीला धडक दिली. अपघातानंतर चालक जो आहे तो फरार झाला. वाहनाच्या धडकेत पानटपरीवरील महिला आणि पुरुष जखमी झाले. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमेरिकेतील कापूस उत्पादकांनाही यंदा पीक आत्महत्याचं ठरत आहे. यंदा कापसाचा उत्पादन खर्चही भरून निघत नाहीये. म्हणून 2025 मध्ये अमेरिकेतील शेतकरी कापसाची 14.5% लागवड कमी करतील असा अंदाज अमेरिकेच्या नॅशनल कॉटन काउन्सिलनं व्यक्त केलाय. तुळजापूर शिखराला आता सोन्याची झळाळी मिळणार आहे. पुरातत्व खात्याचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झालाय. त्यानुसार शिखर बांधकामाच्या ओझ्यामुळे शिळांना भेगा पडल्यात. परिणामी सिमेंटचं जड आवरण जे आहे ते काढून पुरातन स्वरूपातील शिखर बांधकाम आणि त्यावरती सोन्याचं आवरण आता देण्यात येईल. एक मोठी बातमी समोर येते. आमदार सुरेश धस यांना भाजपनं पुन्हा डावललंय. विधिमंडळ रुग्णालय समिती अध्यक्षपदी नमिता मुंदडांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि याआधी सुद्धा बीड जिल्हा नियोजन समितीवरती धस यांना डावलून नमिता मुंदडांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे समर्थक नाराज झाले होते. नमिता मुंदडा या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विश्वासू असल्याचं कळतं. तर सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधात भूमिका घेत धनंजय मुंडेंवरती सुद्धा आरोप केले होते. याचाच परिणाम म्हणून की काय सुरेश धसांना पुन्हा डावललं जात आहे अशी शंकाही आता व्यक्त केली जाते. यानंतर आता बुलेटिनमध्ये वळतोय टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यात स्वारगेट स्थानकावरती तरुणीवरती अतिप्रसंग झाल्याप्रकरणी आता सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. दिवसा आणि रात्री अनेक स्त्रिया, मुली आणि विद्यार्थिनी इथून प्रवास करतात. मात्र त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं कोणतीही व्यवस्था केली नसल्याचं समोर येत आहे. एसटी डेपो बाहेर चालक आणि वाहक झोपलेले आढळले आहेत. आगारात विश्रांतीसाठी थांबलेल्या बस जर कुलूप लावलेल्या नसतील तर त्यांची जबाबदारी चालक आणि वाहकांवरती असते. मात्र प्रशासनासहित सर्वच या प्रकरणी झोपा काढत असल्याचं दिसून येत आहे. पुणे बलात्कार प्रकरणातील नराधम अजूनही मोकाटच आहे. 48 तासांनंतर सुद्धा नराधमाला पकडण्यात यश आलेलं नाहीये. नराधम दत्तात्रय गाडीला बेड्या कधी घालणार असाच प्रश्न आता उपस्थित होतोय. विमानाची तिकीटं केवळ 11 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. व्हिएतनामची एअरलाईन व्हिएतजेट या एअरनं ही ऑफर दिलेली आहे. कर आणि शुल्क वगळता ही ऑफर इको क्लास तिकिटांसाठी आहे. मुंबई, दिल्ली, कोची आणि अहमदाबाद सारख्या भारतातील प्रमुख शहरांमधून ही सुविधा उपलब्ध आहे.
महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा अखेर सुरू झाली आहे. महाराष्ट्रातल्या एसटी बस चालकाच्या तोंडाला काळं फासल्यानंतर एसटी बंद करण्यात आली होती. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गेले 6 दिवस बस सेवा बंद होती. पण आता सीमा भागातला तणाव निवळल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून दोन्ही बाजूने बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शाळेचा परिसर आणि स्कूल बसमध्येही मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेचीच आहे अशी शिफारस विशेष समितीनं केलेली आहे. बदलापूरच्या शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवरती मुलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली होती आणि याच समितीनं ही शिफारस केली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट एसटी स्टँडची पाहणी केली. योगेश कदम घटनास्थळी पाहणी करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर माहिती आणि अहवालही सादर करणार आहेत. या प्रकरणी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे. निकृष्ट गुणवत्तेची कीटकनाशकं विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना शिक्षा करता येणार नाही असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिलाय. कर्नाटक हायकोर्टानं यादगीरच्या शाहूपुरीतील कीटकनाशक विक्रेत्यांवरती सुरू असलेली कारवाई सुद्धा रद्द केली आहे आणि या निर्णयामुळेच आता शेतकऱ्यांची मात्र अडचण होणार आहे. गुन्हेगारी खटल्यांमध्ये दोषी ठरणाऱ्या नेत्यांवरती आजन्म बंदी नको अशी भूमिका केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात घेतली आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या नेत्यांना 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी आहे. मात्र ही बंदी कायमची घालण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्याला केंद्र सरकारनं विरोध केलाय. पुणे महापालिकेचं अंदाजपत्रक 4 मार्चला सादर होणार आहे. महापालिका आयुक्त स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक मांडण्यात येईल. याच दिवशी महापालिकेची मुख्य सभा घेऊन त्याला मंजुरीही मिळण्याची शक्यता आहे. मुंबई पुणे महामार्गावरती रात्री 2च्या सुमारास टेम्पोला आग लागली आणि या आगीत टेम्पो जळून खाक झाला. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली. अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलंय. टेम्पो जळून खाक झाल्यानं ट्रक चालकाचं मोठं नुकसान झालंय. नवी दिल्लीतील विमानतळावरील अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाला ग्रीन चॅनलच्या बाहेर पडताना अडवलं. पिवळ्या धातूचे कापलेले तुकडे आणि एक साखळी त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेला माल सोन्याचा असल्याचं आता सांगितलं जात आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अंधेरी पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल आणि 4.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम एकाकडून हस्तगत केली आहे. घरफोडी करणाऱ्या या सराईत गुन्हेगाराला शहाजहानपूर उत्तर प्रदेश इथून अटक करण्यात आली आहे. अहिल्यानगरला तरुणानं पत्नीबरोबर झालेल्या वादाच्या कारणावरून स्वतःवरती गोळी झाडून घेतली आहे. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. धाराशिवच्या उमरगातील पोलीस ठाणे परिसरात पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी आणि अन्नधान्याची सुविधा उपलब्ध केली आहे. दरम्यान वाढत्या उन्हाच्या झळा पक्ष्यांना बसू नये यासाठी पोलिसांनीही पुढाकार घेतलाय. छावा चित्रपट सध्या धुमाकूळ घालत असताना आता या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची ही शौर्य गाथा आता तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. याबाबत निर्मात्यांनी अधिकृत पोस्ट करत माहिती दिली आहे. हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं. आणि एक अत्यंत मोठी बातमी सध्या आपण पाहतोय. नायब तहसीलदाराला रंगे हात पकडलं गेलेलं आहे. पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावरती नायब तहसीलदाराला कॉफी पुरवताना रंगे हात पकडलं गेलेलं आहे. अनिल तोडमल यांना रंगे हात पकडल्यानं
नायब तहसीलदारांचं असं नाव आता समोर येत आहे. 12वी पेपरमध्ये स्वतःच्या पाल्यालाच कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर आली होती. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरची ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुशील थोरात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. सुशील, काय सविस्तर अपडेट आहे? निश्चितच आपण पाहिलं तर एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी या परीक्षा केंद्रावर आपल्या पाल्यालाच कॉपी देण्यात आलेल्या अनिल सोनवत यांना रंग्यात पकडले. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांची विचारपूस चाललेली आहे. कारण कोणत्याही या ठिकाणी ड्युटी नसतानाही नायब तहसीलदार सारखा अधिकारी या केंद्रावर रोज का येत असतो अशी तक्रार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. कारण त्यांचा स्वतःचा मुलगा या ठिकाणी परीक्षेसाठी होता अशी माहिती सध्या आपल्या हाती आलेली आहे. आणि आज ती कॉपी देण्यासाठी आले असताना काही सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षकांनी त्यांना रंगे हात पकडलेले आहे. आणि आता पोलीस पुढील तपास करतात नेमकं अनिल सोनवत या ठिकाणी काय करत होते. अच्छा, धन्यवाद सुशील, सविस्तर अपडेट आपण दिली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय की नायब तहसीलदारच कॉपी पुरवत असल्याचं कळतंय. रंगे हात पकडला गेलाय. म्हणून आता पुढची कारवाई कशी होणार हा प्रश्न उपस्थित होतोय. तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर तुम्हाला भूत दिसू शकतंय, हे आम्ही म्हणत नाहीये असा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. मात्र खरंच रात्री रस्त्यावरती भूत फिरतंय का आणि कोणत्या रस्त्यावरती फिरतंय याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी नेमकं काय सत्य समोर आलं पाहूयात. महाराष्ट्र के कुछ दोस्तों का बताया जा रहा है जो कि नाइट ड्राइव पे निकले हुए थे, लेकिन उन्होंने इस रोड के बारे में बहुत सुन रखा था कि यहाँ पे एक औरत घूमती है जो कि अक्सर रातों में ब्लैक मैजिक करती है, जिसके चलते उन्होंने एक वीडियो शूट करना शुरू कर दिया. और जैसे ही वो उस बताई हुई डेस्टिनेशन पे पहुंचे, उस बताई हुई जगह पे पहुंचे, तो वहाँ पे उन्होंने कुछ ऐसा देखा जो सच में बहुत भयानक था. वो औरत वहाँ पे सच में थी. हाच तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हे भूत काळी जादू करत असल्याचा दावा करण्यात आलाय. घाटातील रस्त्यावर फिरतंय भूत. ड्रायव्हरच्या कॅमेऱ्यात भूत कैद. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? व्हायरल होत असलेला व्हिडिओ कारमधील व्यक्तीनं बनवल्याचं दिसतंय. त्यात रात्रीच्या अंधारात भूत सदृश्य एक लाल साडी घातलेली महिला दिसतीये. हा यवतमाळचा करळगाव घाट असल्याचा दावा करण्यात आलाय. या घाटात अनेकदा अपघात घडतात. अनेकांचे या घाटात जीव गेलेत. त्यामुळे अशा अपघातातील एखाद्या मृत व्यक्तीचाच हा भटकता आत्मा असावा अशी चर्चा सुरू आहे. हा विषय गंभीर आहे. त्यामुळे याची शहानिशा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय राठोड थेट करळगाव घाटात पोहोचले. सध्या सोशल मीडियावर एक यवतमाळच्या करळगाव घाटातील एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मी सध्या करळगाव घाटामध्ये आहे आणि आपण अधिक जाणून घेणार आहोत नेमका साम टीव्हीच्या या व्हायरल सत्य पडताळणीमध्ये काय सत्य येतं हे जाणून घेणार आहोत. व्हिडिओत भूत असल्याचा दावा करण्यात आलाय. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पोहोचले. मात्र दिवसा असं काही दिसलं नाही. गावातील काही व्यक्तींची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी खरंच गावातील लोकांनी घाटात भूत पाहिलंय का हे जाणून घेतलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी पाहिल्या. त्याच्यानंतर त्यांनी शहानिशा करून ते पाहण्या झाल्यानंतर ते एक मनोरुग्ण एक महिला असल्याचं कळलं. पोलीस प्रशासनाने बहुतेक त्याची शहानिशा केली. ते असं निदर्शनास आढळून आलं की ती एक मनोरुग्ण महिला होती. त्या महिलेला तो मनोरुग्ण त्रास असल्यामुळं ती लाल कलरची साडी घालून फिरत आहे असं त्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. व्हिडिओत दिसणारी महिला भूत नाही. व्हायरल व्हिडिओत दिसणारी महिला मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण महिलेचा व्हिडिओ व्हायरल करून भूत असल्याचा दावा करण्यात आलाय. लोकांना घाबरवण्यासाठी कुणीतरी खोडसाळपणा केलाय. त्यामुळे यवतमाळच्या करळगाव घाटात रात्री भूत फिरत असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.
भूत वगैरे काही नाही अशा प्रकारच्या अफवा पसरवणं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा ठरतो. त्यामुळं असा खोडसाळपणा करू नका. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. रात्री 3:15 वाजता देखील PI तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत. त्यांच्या टीम सोबत पाहणी करून गेलेले आहेत. म्हणजे पोलिसांकडनं कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा विषय नव्हता. घटनेच्या 5 तासाच्या अंतरामध्ये 2 वेळा तिथे PI स्वतः तिथे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिथे राहून आणि फेरी मारून गेले होते. जो आरोपी आहे तो आरोपी त्याच्यावरती लहान स्वरूपात म्हणजे चोरी आणि असे काही गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत, परंतु ते ग्रामीण भागामध्ये आहेत. एक आपल्याकडे सिस्टम आहे की पुणे शहरामध्ये जे आरोपी असतात त्यांचा रेकॉर्ड आपल्या पोलिसांकडे असतो आणि ह्या आरोपींना डेली त्यांच्याकडे आपण संपर्क साधत असतो वेगवेगळ्या माध्यमातून. तर त्या दिवशी जवळपास 250 पेक्षाही जास्त आरोपींवरती लक्ष सर्वेलन्सच्या माध्यमातून किंवा थेट संपर्काच्या माध्यमातून आपण ठेवलेलं होतं. दिवसाला जवळपास 1000 पेक्षा जास्त आरोपींवरती आपण लक्ष ठेवून असतो. यांचा रेकॉर्ड हा शहरामध्ये आपल्याकडे आहे. जे आरोपी ग्रामीण भागामधनं शहराकडे येत असतात त्यांचा रेकॉर्ड हा शहराकडे नसतो. नक्कीच त्याच्यावरती भविष्यामध्ये आपण काम करतोय आणि विशेषतः पुणे शहरामध्ये CCTVचं सर्वेलन्स हे अजून कडक करण्यासाठी किंवा अजून त्याचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काही दिवसांपूर्वी जवळपास 437 कोटीचा एक प्रकल्प मंजूर केलेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं फेशियल रेकग्निशन असलेले CCTVs देखील आपण इन्स्टॉल करतोय, जेणेकरून एखादा आरोपी जर का कुठे त्या CCTV फुटेजमध्ये आला तो लगेच आयडेंटिफाय होईल, पोलिसांना त्याचा अलर्ट येईल आणि पोलीस त्या ठिकाणी अलर्ट होतील. एकंदरीत तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट या डेपोवरती जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर कारवाई नेमकं कशी सुरू आहे, पोलिसांचा तपास कसा सुरू आहे या संदर्भात त्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. नेमकं ते काय सांगतात त्यांची अपडेट साम टीव्हीवरती आपण पाहणार आहोत. तुर्तास एक मोठी बातमी आपण पाहतोय. पुण्यातील बलात्कार पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तरुणीवरती 2 वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालंय. ससून रुग्णालयानं पोलिसांना हा वैद्यकीय अहवाल दिलाय. तर आता या प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना महिला आयोगाचं पत्र पाठवण्यात आलंय आणि तात्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही आयोगानं केल्या आहेत. एकंदरीतच हे प्रकरण आता फास्ट ट्रॅक वरती जाताना आपण पाहतोय. सगळेच जण या संदर्भात ऍक्टिव्ह झाले आहेत. महिला आयोगाकडून सुद्धा सुमोटो दाखल झालेली आहे. तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. 2 वेळा तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाल्याचं या अहवालातून उघडकीस आलेलं आहे. तर एसटी महामंडळामध्ये सुरक्षेसाठी IG अधिकारी नेमण्याची तरतूद आता करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. मात्र सध्या एसटी महामंडळात IG लेवलचे अधिकारीच नाहीत. हे पद दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करून प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरती सोडल्याचा आरोप आता होतोय आणि याच पदाचा अधिकारी महामंडळात रुजू करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. अशा अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे सविस्तरपणे. मात्र तुर्तास राज्यभरात ज्या इतर घडामोडी घडतायत त्यांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून. पुण्यासह आता कोल्हापूर डेपोमध्ये गर्दुल्यांचा खुल्लेआम वावर दिसतोय. एसटी बस अनलॉक असल्याचं समोर येत आहे. खासगी बस एजंटचा रात्रभर सुळसुळाट या भागात दिसून येतो. दरम्यान पोलीस चौकीत पोलीसच नसल्याचंही दिसून आलंय. भंडाऱ्यातील धारगावमध्ये राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झाला. यावेळी दुचाकीवरती गावाकडे जाणाऱ्या 3घांना अज्ञात वाहनानं जबर धडक दिली. त्यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त कोकणगडमध्ये महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन ते गावाकडे चालले होते. बुलढाण्यात महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेत दर्शनासाठी आलेल्या भाविकांवरती मधमाशांचा हल्ला झालाय. मधमाशांच्या हल्ल्यात 15 जण जखमी झालेत. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्यात नवीन ॲपचा घोटाळा समोर आलाय. त्यात फ्री मोबाईल रिचार्जचं आमिष दाखवून सक्त वसुली करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये जवळपास 250 तरुणांचे अंदाजे 2 कोटींचे मोबाईल रिचार्ज करण्यात आले. त्यामुळे सक्तीच्या वसुलीत पैसे कसे भरायचे असा प्रश्न तरुणांसमोर उभा झालाय. छत्तीसगडमधून दुचाकी चोरून भंडाऱ्यात विक्री करण्यात आली आहे. हिंगणा इथे जाऊन चोरट्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान 8 दुचाकी आणि 2 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. नाशिकमध्ये सख्या आजीच्या मदतीनं सरपंचानं 2 बहिणींवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना उघडकीस येताच खळबळ उडाली आहे आणि या प्रकरणी पीडित मुलींची पोलिसात तक्रार केलेली आहे. पोलिसांनी आरोपींवरती गुन्हा दाखल केलाय. चंद्रपुरात सिंदेवाहीतील कारगाडा जंगलात एका वृद्ध इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. शामराव मंगाम असं मृतकाचं नाव आहे. तर या जंगलात वनौषधी शोधायला गेला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळाली तेव्हा वन अधिकारी घटनास्थळी दाखलही झाले. धाराशिवचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी महाआरतीही केली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी म्हणून हे पहिल्यांदाच तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तसंच मंदिर संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कारही करण्यात आला. नांदेडच्या नायगावमधील रातोळी गावामध्ये श्री रोकडेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त कुस्तीचे सामने भरवण्यात आले. या कुस्ती स्पर्धेत राज्यातील नामवंत पैलवानांनी सहभाग नोंदवला होता. कुस्तीचे सामने पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. उल्हासनगरमध्ये यशवंत विद्यालयामध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तसंच स्वरचित मराठी कविता स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज नाशिकमध्ये ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलंय. या दिंडीत विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सार्वजनिक वाचनालय आणि नाशिक मनपा प्रशासनानं दिंडीचं आयोजन केलं. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी कोट्यवधीची रक्कम थकीत असल्यानं 60 जणांवरती कारवाई करण्यात आली आहे. त्यात वैद्यकीय कर्जदारांसह सहकारी संस्था, उद्योजक आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. हु इज नामदेव ढसाळ हा सवाल विचारलाय सेन्सॉर बोर्डानं. चल हल्ला बोल हा चित्रपट नामदेव ढसाळांच्या कवितांवरती आधारित आहे. मात्र या कवितांवरती सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलेला आहे. वरून कोण नामदेव ढसाळ असा उर्मट सवालही चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडेंना केलेला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या वर्तवणुकीबाबत आता दलित समाजात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. आता सेन्सॉर बोर्डावरच चल हल्ला बोल करत आंदोलन करण्याचा इशारा दलित संघटनांनी दिलेला आहे. खरं तर नामदेव ढसाळ हे दलित साहित्यातील एक मोठं नाव आहे. लेखक ते होते, कवी होते आणि या नेमकं कोण आहेत हे नामदेव ढसाळ असाच सवाल जेव्हा सेन्सॉर बोर्डानं उपस्थित केलाय तेव्हा आता दलित संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नामदेव ढसाळ आपल्या महाराष्ट्राचे क्रांतिकारी नेते, दलित पॅन्थर या चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा रंजले गाणलेल्याचा आवाज जनतेसमोर आणलेला आहे. जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे. असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे. नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे. जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे. नामदेव ढसाळ तर संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांच्या कवितेच्या माध्यमातून समाजाची दुःख, गरिबी, काही अव्यवस्था या निश्चितपणे समाजाच्या समोर मांडण्याचं काम त्यांनी कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. मला वाटतं की हा जो काही विषय आहे त्याचं मी माहिती घेईल आणि मग त्यावर कमेंट करतो.
सेन्सॉर बोर्डाने प्रश्न उपस्थित केलाय की नामदेव ढसाळ कोण म्हणून आता संतापाची लाट दिसतीये. अगदी विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांनी सुद्धा सेन्सॉर बोर्ड कोण हाच प्रश्न आता उपस्थित केलेला आहे. नेमका हा वाद पुढे कसा जातोय पाहावं लागेल. तुर्तास उर्वरित बातम्यांचाही पुन्हा एकदा वेगवान आढावा. जोगेश्वरीतल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभाग मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. जोगेश्वरी पूर्वेतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर मधील हा प्रकार आहे आणि यामुळे जोगेश्वरी, गोरेगाव, आरे कॉलनी या परिसरातील रुग्णांची हेळसांड होतीये. अनेक रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागलाय. आता सर्वांनाच पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार नवी पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत आहे, ज्यात सर्वच नागरिकांना यात पेन्शन मिळू शकते. सर्व पगारदार कर्मचारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ होणार आहे. तसंच असंघटित कामगारांना याचा फायदा मिळू शकतो. स्वारगेट स्थानकावरून राज्यभरात तसंच इतर राज्यांमध्ये अनेक बस जातात, त्यामुळे स्थानकावरती गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी गर्दुल्यांचा वावर दिसून येतोय. अंधाराचा फायदा घेत चोरी आणि पाकिटमारीच्या घटना या भागात होत असल्याचंही समोर आलंय. स्वारगेट स्थानकावरती गर्भवती मातांसाठी असलेला हिरकणी कक्ष बंद असल्याचं समजतंय. सार्वजनिक जागेमध्ये तान्ह्या मुलांना स्तनपान करण्यासाठी या कक्षांची सुविधा शासनानं केलेली आहे, पण हे कक्ष बंदच असल्याचं समोर आलंय. पुण्यातील प्रसंग प्रकरणातील फरार दत्ता गाडेला पकडून द्या आणि 1 लाख मिळवा अशी ऑफर आता प्रशासनानं जारी केली आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहे. प्रशासनानं त्यामुळेच बक्षीस जाहीर केलंय. आरोपी गाडेवरती आतापर्यंत 7 गुन्हे दाखल आहेत. पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आता वाढलेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पोलिसांना जाब विचारण्यासाठी स्वारगेट स्थानकात दाखलही झाल्या. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथे निषेध आंदोलनं करण्यात आली. उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंचा फोन करून कौतुक केलंय. शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्यानंतर शिवसेना नेते वसंत मोरे बस स्थानकात दाखल झाले होते. एसटी बसमध्ये गैरप्रकार होत असल्याचं त्यांनी समोर आणलं होतं. स्वारगेटच्या बसमध्ये कॉन्डम्स, चादरी, गांजा असं सगळं आढळलं आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी मोरेंना कौतुकाची थाप सुद्धा दिलेली आहे. पुण्यातल्या बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांनी गृह खात्यावरती ताशेरे ओढलेत. गृह खातं लाडक्या बहिणींसाठी वापरा असा सल्ला राऊतांनी दिलाय. पुण्यातील गुंडांना राजकीय आश्रय असल्याचा आरोप करत विरोधकांना त्रास देण्यासाठीच गृह खात्याचा वापर होत असल्याचं राऊत म्हणालेत. स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजं असतानाच पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कॅब चालकानं एका महिलेची छेडछाड केल्यानं महिलेनं कॅब अर्ध्या रस्त्यातच थांबवली आणि पोलीस स्टेशन गाठलं. कॅब चालकाला पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे. पुणे वाहतूक विभाग पथ विभागाशी संलग्न करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारनं नागरी वाहतूक धोरण तयार केलं असून त्यात महापालिकेत वाहतूक नियोजन विभाग स्थापन करण्यात आलाय. मात्र पुणे महापालिकेमध्ये यापूर्वीच असा विभाग कार्यरत होता, जो आता पथ विभागाशी संलग्न करण्यात आलाय. वाहतूक पोलिसांसोबत समन्वय ठेवून शहरातील वाहतूक प्रकल्प मार्गी लावण्याची जबाबदारी या विभागाकडे असेल. विमानाची तिकीटं केवळ 11 रुपयांना उपलब्ध आहेत. व्हिएतनामची एअरलाईन व्हिएतजेट एअरनं ही ऑफर दिलेली आहे. कर आणि शुल्क वगळता ही ऑफर इको क्लास तिकिटांसाठी आहे. मुंबई, दिल्ली, कोची आणि अहमदाबाद सारख्या भारतातील प्रमुख शहरांमधून ही सुविधा उपलब्ध आहे. अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजेच पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावरती नायब तहसीलदारालाच कॉपी पुरवताना रंगे हात पकडला गेलेला आहे. अनिल तोडमल असं रंगे हात पकडलेल्या या नायब तहसीलदाराचं नाव आहे. 12वी पेपरमध्ये स्वतःच्या पाल्यालाच कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर येते. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी इथल्या परीक्षा केंद्रावरची ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखलही झालेत आणि संबंधित नायब तहसीलदारांवरती आता नेमकी काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्ही आयफोन घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला आता फक्त 500 रुपयांमध्ये मोबाईल मिळू शकतो.
कारण ऑनलाईन शॉपिंग साईटवरती 500 रुपयांतच आयफोन उपलब्ध आहे. पण खरंच आयफोन स्वस्तात विकले जात आहेत का? 500 रुपये त्याची किंमत आहे का? याची आम्ही पडताळणी केली आणि मग आम्हाला काय कळलं तुम्हीही पहा. 499 रुपयात आयफोन. ऑनलाईन शॉपिंगवर स्वस्तात ऑफर. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? ₹499 आयफोन. हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र फक्त आणि फक्त 499 रुपयांमध्ये ऑनलाईन शॉपिंग साईटवर आयफोनची ऑफर देण्यात आली आहे. आयफोन घ्यायचा म्हटला तर 50,000पासून ते लेटेस्ट आयफोन 1.25 लाख ते 1.5 लाखांना मिळतो. मात्र खरंच 499 रुपये इतका स्वस्त आयफोन झालाय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. आयफोन 400 रुपये, 500 रुपये. एक्सक्लुझिव्ह ऑफर फक्त आजचा दिवस. फोन बुक केल्यावर पुढच्या 10 मिनिटात डिलिव्हरी. हा मेसेज पाहून अनेक जण ऑनलाईन शॉपिंग साईटवरून आयफोन बुक करतायत. मात्र 10 मिनिटात आणि फक्त 500 रुपयात आयफोन मिळतोय का? एवढ्या स्वस्तात आयफोनची ऑफर का दिली जातीये? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आयफोन घ्यायची अनेकांची इच्छा आहे. मात्र महागडा असल्यानं बऱ्याच जणांना इच्छा असूनही आयफोन घेणं शक्य होत नाही. त्यामुळे या दाव्याची आम्ही पडताळणी सुरू केली. एक शॉपिफाय नावाची वेबसाईट येते. शॉपिफाय ह्याने ही बनवली जातात. ह्या वेबसाईट्स हुबेहूब स्क्रेपिंग करून बनवतात. त्याचं प्रमोशन फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे केलं जातं. तुम्हाला अतिशय कमी किंमतात म्हणजे 50%, 60% डिस्काउंट ह्याने सामान द्यायचं तुम्हाला फोटो दाखवतात ते. आणि सामानचा फक्त फोटो तुमच्या नशिबात येतो. कारण ह्या वेबसाईट्स खोट्या असतात. अशा वेबसाईट्सला बळी पडू नका. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 499 रुपयात आयफोन मिळत असल्याचा दावा खोटा आहे. ऑनलाईन शॉपिंग साईटवर स्वस्तात आयफोनची ऑफर नाही. फ्लिपकार्ट सारखीच दिसणारी नकली साईट तयार करण्यात आली आहे. स्वस्तात आयफोन दाखवल्यानं अनेक जण पैसे भरतायत. पैसे भरूनही आयफोन न मिळता त्यांची फसवणूक होतीये. आयफोनचं सोडा, साधा मोबाईलही आता 500 रुपयात मिळणं कठीण आहे. मात्र काही भामटे लोकांना गंडवून पैसे उकळतायत. तसंच लिंकवर क्लिक केल्यानं बँकेची माहिती सायबर चोरांना मिळते. त्यानंतर ते खातं रिकामं करतात. त्यामुळे कोणत्याही साईटवरून ऑनलाईन शॉपिंग करताना सावधगिरी बाळगा. आमच्या पडताळणीत 499 रुपयात आयफोन मिळत असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.